हॉटेलमध्ये मिळणारी पनीर चिल्ली इतकी टेस्टी आणि रसदार कशी बनते हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना. आज मी आमच्या हॉटेलची स्पेशल पनीर चिल्ली बनवून दाखवणार आहे. ही एकदा पाहिली की पुन्हा बाहेरून ऑर्डर करण्याची गरज पडणार नाही. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. सर्वात अगोदर आपल्या पनीरला जी कोटिंग लागणार आहे ती कोटिंगची सामग्री सांगते. इथे मी 2 चमचे मैदा आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि त्याची पातळ अशी स्लरी करून घेतलेली आहे. आता आपण पनीरचे चौकोनी तुकडे केलेले आहेत. ते तुकडे ह्या स्लरीमध्ये टाकून व्यवस्थित तेलात फ्राय करून घ्यायचे आहेत. व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे दाखवत आहे ना, अगदी त्याचप्रमाणे आपल्याला पनीर स्लरीमध्ये कोट करायचा आणि तेलात फ्राय करायचा आहे. अगदी 2 मिनटं लागतात मैत्रिणींनो पनीर फ्राय व्हायला. आता आपले पनीर व्यवस्थित असे फ्राय करून झालेले आहेत. आता मम्मी हे पनीर काढत आहे. आता आपण पनीरची चिल्ली बनवणार आहोत. त्यासाठी मी फ्राय पॅनमध्ये ना थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. त्यावर थोडासा कोबी आणि असा चौकोनी आकारात कांदा कापून घेतलेला आहे आणि थोडीशी शिमला मिरची पण कापून घेतलेली आहे. हे सर्व आपल्याला फोडणीत व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. जास्त शिजवायचं नाही, अगदी कच्चापणा राहिला पाहिजे, कारण ते खायला खूप छान लागतं. आता त्यामध्ये ना मी पाव चमचा आलं लसूण पेस्ट टाकत आहे. हवं असलं ना मैत्रिणींनो तर तुम्ही कापूनसुद्धा आलं लसूण टाकू शकता, पण आमच्या हॉटेलमध्ये एवढा वेळ नसतो म्हणून मी आलं लसूण पेस्ट आणि मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. आता तिला व्यवस्थित असं आपण हलवून घेऊया आणि त्यावर अजिनोमोटो, हॉटेलमध्ये कुठलाही पदार्थ करताना अजिनोमोटो हा वापरलाच जातो. जर तुम्हाला टाकायचा नसला तर काही हरकत नाही, पण अजिनोमोटोने चव छान येते म्हणून मी इथे अजिनोमोटो वापरलेला आहे. व्यवस्थित आपण ह्याला फ्राय करून घेऊया आणि आता त्यावर सोया सॉस टाकून घ्यायचा. सोया सॉससुद्धा व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. आणि मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर शेजवान चटणीची रेसिपी आहे. ती शेजवान चटणी आता आपण ह्या चिल्लीमध्ये टाकणार आहोत. त्याने पनीर चिल्लीला एक वेगळ्या लेवलची चव येते. हे बघा, ही शेजवान चटणी मी इथे टाकून घेतलेली आहे. तिला पण व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया. तुम्ही जर शेजवान चटणीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवर अपलोड आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. आता आपण फ्राय करून घेतलेले पनीर टाकून घ्यायचे. पनीरसुद्धा व्यवस्थित फ्राय करायचे चटणीमध्ये आणि वरून थोडेसे फ्राय नूडल्स टाकायचे आणि आवर्जून टमॅटो केचप हा टाकायचाच. त्याने पनीर चिल्लीला खूप सुंदर अशी चव येते. पनीर चिल्ली लय भारी लागते. आमच्या हॉटेलची स्पेशल डिश आहे, माहिती का? स्पेशल. एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही ही पनीर चिल्ली बनवून बघा मैत्रिणींनो, खरंच खूप अप्रतिम बनते, अगदी मोजक्या साहित्यात. आता ही पनीर चिल्ली आपण प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. वरून थोडेसे फ्राय नूडल्स टाकायचे आणि थोडीशी कोबी, जर तुमच्याकडे कांदापात असती तर ती वरून टाकायची. इथं आपली पनीर चिल्ली बनवून तयार झालेली आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती का, ही पनीर चिल्ली खास माझ्यासाठी बनलेली आहे. आता ही पार्सल करून पायलला घरी पाठवते. आता मी पनीर चिल्ली तुम्हाला खोलून सुद्धा दाखवते आणि खाऊन सुद्धा दाखवते कशी झाली आहे ती. आता बघा, हे उघडलं मस्त मस्त. आमच्या हॉटेलची स्पेशल डिश आहे. मी आता हे खाऊन सुद्धा दाखवते. बघा, आता तुम्ही ही पनीर चिल्ली सेम टू सेम आमच्या हॉटेलसारखी
बनवून सुद्धा खाऊ शकता. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.